आणि शेती क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची गुंतवणूक देखील सरकारने घोषित केलेली आहे। यासोबत MSMEच्या क्षेत्रामध्ये विशेषतः जी काही क्रेडिट एनहान्समेंट असेल, लिमिट वाढवणं असेल, यामुळे MSMEच्या क्षेत्राला सर्वाधिक फायदा होईल। आपल्या एकूण उत्पादन क्षेत्राच्या 36% MSMEचं क्षेत्र पण सर्वाधिक रोजगार देणारं क्षेत्र आहे, त्याचा विशेष फायदा होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राकरता, कारण आता महाराष्ट्र हे देशाचं स्टार्टअप कॅपिटल झालेलं आहे आणि स्टार्टअपमधनं सर्वाधिक रोजगाराची निर्मिती होते आहे। त्या स्टार्टअप करता 20 कोटी रुपयापर्यंत त्या ठिकाणी जी काही क्रेडिट लिमिट तयार करण्यात आलेली आहे, याचा आमच्या नवतरुणांना आणि स्टार्टअप्सला खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये नवीन इन्फ्रास्ट्रक्चर पाइपलाइन तयार करण्यात आलेली आहे। विशेषतः PPP प्रकल्पांकरता जी नवीन योजना अनाउन्स करण्यात आली आहे, यामुळे खाजगी क्षेत्राची गुंतवणूक इन्फ्रास्ट्रक्चरच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढेल आणि त्यातून रोजगाराची निर्मिती होईल। त्यासोबत ॲसेट मॉनिटायझेशनचं नवीन फ्रेमवर्क आहे, त्यामुळे निश्चितपणे ज्या ॲसेटमध्ये गुंतवणूक केली आहे त्यातनं पैसा रिअलाइज होणं आणि तो दुसरीकडे डिप्लॉय करणं, याला एक मोठी चालना मिळणार आहे। विशेषतः युवांकरता वेगवेगळे जे मिशन या ठिकाणी अनाउन्स करण्यात आलेले आहेत, ते अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि त्यांच्या स्वप्नांना भरारी देणारे आहेत। खरं म्हणजे आपण जर बघितलं तर 21व्या शतकातला हा अर्थसंकल्प विकसित भारताचा अर्थसंकल्प आहे। भारताला गतीने पुढे नेणारा अर्थसंकल्प आहे आणि भारत हा प्रगल्भ अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे आणि त्यासोबत सर्वसमावेशक अर्थव्यवस्थेकडे चाललेला आहे। या दोन्ही गोष्टी या अर्थसंकल्पातनं आपल्याला पाहायला मिळतात। हे अतिशय चांगलं काम केल्याबद्दल देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी आणि सन्माननीय निर्मलाजी यांचे मी मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में हमारी फाइनेंस मिनिस्टर निर्मला सीतारमण जी ने एक बहुत ही जबरदस्त इस प्रकार का बजट पेश किया है। विशेष रूप से इसको हमारे मध्यम वर्ग के लिए ड्रीम बजट कहा जा सकता है। ऐसा बजट उन्होंने पेश किया है, इसलिए मैं उन्हें बहुत बहुत बधाई देता हूं। विशेष रूप से इनकम टैक्स का एग्जम्पशन स्लैब जिस प्रकार से परिवर्तित किया गया है और 12 लाख रुपए तक कोई इनकम टैक्स नहीं लगेगा, ये जो घोषणा है ये निश्चित रूप से एक मील का पत्थर भारत